जमीन आमच्या हक्काची कोण म्हणतो देणार नाही। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उत्तर शीव ग्रामस्थांनी गुरचरण जागा म्हाडाच्या प्रकल्पासाठी देण्यासाठी तीव्र विरोध दर्शवला आहे। या संदर्भात म्हाडाकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणालाही ग्रामस्थांनी कडाडून विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला असून हा सर्वे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर उत्तर शीव गावात शेतकरी नेते राजाराम पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, पुढील पिढ्यांच्या विस्तारासाठी आवश्यक जागा, शैक्षणिक सुविधा, खेळाची मैदाने तसेच इतर सार्वजनिक सुविधांसाठी जागेची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत स्पष्ट केले। त्यामुळे गावाच्या हिताच्या दृष्टीने गुरचरण जागेचा सर्वे होऊ देणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, आता रायगडमध्ये तिसरी महामुंबई सुद्धा होते। या सगळ्या प्रकारामध्ये इथल्या गावकऱ्यांनी या शहराला जमिनी दिल्या, परंतु एकाही गावाचं नियोजन म्हणजे गावठाण विस्तार सरकारतर्फे झालेला नाही। अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी जागा या गावठाण विस्तार कायद्यानुसार त्या गावासाठी त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत असा कायदा आहे, परंतु आम्ही आमच्या गावांचे नियोजन न केल्यामुळे या जागेवर पंतप्रधान आवास योजना असेल किंवा म्हाडांच्या घरांची योजना असेल, या योजना राबवून इथे धंदा केला सरकारने। आणि आपल्याला माहित आहे की शिडकोनी कसं फसवलंय नवी मुंबईला, 95 गावांना सुद्धा गावठाण विस्तार नाही, त्यांची गावं अनधिकृत ठरलीत। अशा परिस्थितीमध्ये ह्या गुरचरण जागा ह्या गावच्या वाढत्या लोकसंख्येसाठी, हॉस्पिटलसाठी, शाळेसाठी, मैदानासाठी, क्रीडांगणासाठी गरजेच्या आहेत। अशा प्रकारचा ठराव उद्यापासून आम्ही पण गावाची मोजणी करण्याचा ठराव घेतलाय। मूळ गावठाण, विस्तारित गावठाण मोजायचा, तो प्रस्ताव कलेक्टरला द्यायचा। विरोध तर आम्ही नेहमी करत आलो, पण आम्ही कधी प्रस्ताव दिले नाहीत। आणि म्हणूनच असं सांगतात की एखाद्याला दारू पिऊ नका असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्याला सांगावं लागतं की प्यायचं तरी काय, तर दूध प्यायचं आहे, दही प्यायचं आहे, ताक प्यायचं आहे। असाच प्रकारचा प्रकार आहे की गावठाण आम्हाला पाहिजे। गावाचं नियोजन जर केंद्र शासनाला, राज्य शासनाला, जिल्हा प्रशासनाला, महानगरपालिकेला जमलं नसेल तर इथल्या ओबीसी आगरी कोळ्यांची तुम्ही केलेली फसवणूक आहे, ही फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही। आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातले जे नेते आहेत, एकनाथजी शिंदे असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, गणेशजी नाईक असतील, संजीव नाईक असतील, संदीप नाईक असतील किंवा महापौर असतील नवी मुंबईचे, उपमहापौर असतील, या सगळ्यांना विनंती आहे की सगळं थांबवा। पहिल्यांदा गावाचं नियोजन होऊ द्या, गावाचं नियोजन, गावातले रस्ते, गावातल्या सुखसोयी होऊ द्या आणि नंतर तुमचा विकास। आता विकास खूप झाला, आगरी कोळ्यांना उद्ध्वस्त करणारा विकास आता आम्हाला नको आहे। आमची घरं पाडली जातात, लोढा एका बाजूने लुटतोय, अंबानी धारावीला लुटतोय, हे प्रकार तात्काळ थांबवा, अन्यथा इथला भूमिपुत्र आता पेटून उठलेला आहे। अशाच प्रकारच्या सभा उद्यापासून प्रत्येक गावात लागतील, हा संदेश या निमित्ताने मी देतो। बरं, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील देखील सध्या गावचेच आहेत, कारण म्हणजे मागे देखील आपण या सगळ्या बाबतीत आंदोलन केली होती आणि म्हणजे ती पार्श्वभूमी वेगळी होती, कारण त्यावेळेला महानगरपालिका अस्तित्वात आली नव्हती। आता महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। मागेच खरं म्हणजे ज्या वेळेला म्हाडाला ती जमीन घ्यायची होती त्यावेळी तुमच्या ग्रामस्थांचा म्हणजे ग्रामसभा किंवा इथल्या ग्रामपंचायतीचा ठराव पाहिजे होता, तो घेतला का नाही मला माहित नाही। आणि आता तर महानगरपालिका झालेली आहे, म्हणजे महानगरपालिकेची एनओसी लागेल किंवा महानगरपालिकेचा ठराव लागेल। मग इथे जर आपलेच लोक सगळे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत, त्यावेळी तुमची भावना काय, तुम्ही काय प्रयत्न केले होते आणि आता काय तुम्हाला असं वाटतं नेमकं? आम्ही वेलोवेली ग्रामसभेचा ठराव सुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आमच्याकडे ओसी आहे, पण शासन त्याचं एकही कोणी उत्तर देत नाही, आम्हाला बोलवत नाही। असे किती ओसी दाखवू तुम्हाला? या 20 वर्ष दाखवेन मी माझ्याकडे 20 वर्षापासून या गावाला गावठाण विस्तारासाठी जागा पाहिजे। कुणीही मंडल अधिकारी, कुणीही तलाठी कुठल्याही बाबतीत कधीही याच्यावर कधी कलेक्टरकडनं आलं तर तहसीलदारला येतो, तहसीलदार मंडल अधिकारी, पण तसं आजपर्यंत कुठेही शासनाने कधी कागद तुमच्याकडे आहेत ना, पण त्याचं उत्तरच येत नाही। आता मला सांगा, आता हे जे काय म्हाडा म्हणजे शासन अंडरटेकिंग, बरोबर आहे, त्याचा मंत्री कोण आहे? एकनाथजी शिंदे साहेब आहे। ज्यावेळी नगर विकासला काहीतरी ती झाली असेल, मिटिंग झाली असेल, कॅबिनेटला मिटिंग झाली असेल, तेव्हाच हे म्हाडाला देण्यात आलं की नाही, किंवा म्हाडाला दिलं? तर त्यावेळी का त्या लोकांना इथंच निवडून आलेले आहेत। आज आमचं राजेश मोरे आमदार इथं निवडून आलेले आहे, एकनाथ शिंदेचाच मुलगा श्रीकांत शिंदे इथं निवडून आलेला आहे।
बरोबर की नाही, खासदार झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेब आम्हाला पर्सनली ओळखतात, गावाला ओळखतात, तो इथेच. ह्या लोकांना त्या आमच्या गाववाल्यांची आठवण येत नाही की पहिला त्यांचं सुखसुविधांचं बघावी, म्हणजे मूलभूत सुखसुविधा. अर्थात आणि मग येतं, बरोबर. थोडं बरोबर की, आणि मग काय असेल ते चर्चा केली आमच्याशी, कधी बोललात तर आम्ही पण 2 पावलं ग्रामस्थ पुढे जाऊन त्याच्यातनं मार्ग काढू. पण आजपर्यंत कुठलाही नेत्याने आजपर्यंत आम्हाला बसवून कधी चर्चा केली त्या ग्रामस्थाने सांगावं. कधी आमच्यासारख्याला, आम्ही लोकप्रतिनिधी असताना आम्हाला कधी त्याची दखल, म्हणजे असं की आम्हाला विचारलंच नाही, विचारतच नाही आजपर्यंत. प्रश्न आता असा आहे, मी आता तुम्ही म्हणताय तर आपली 7 मार्च 2024ला हे नवी मुंबई महापालिकेचा GR निघालेला आहे. महापालिकेने सुद्धा काहीच केलेलं नाही. मुद्दा आज ह्या आपल्या माध्यमातनं, या प्रभात पर्वाच्या माध्यमातनं किंवा हे उद्या गुरुचरणच्या माध्यमात मी महापौरांना आणि आयुक्तांना विनंती करेन की त्यांनी खरं म्हणजे हे नवी मुंबई टेकअप झालेली आहे, नवी मुंबईला आज GR निघालेला आहे, तर खरं म्हणजे म्हाडाला हस्तक्षेप कोणी केला पाहिजे, तर नवी मुंबई महापालिकेने थांबवलं पाहिजे. कारण ह्या जमिनी कोणी घेतल्या पाहिजेत, नवी मुंबई महापालिकेने. तेव्हा नवी मुंबई महापालिका आम्हाला सुविधा देईल, हे बरोबर आहे की नाही. उद्या जर ह्याच जमिनी आता म्हाडाने सगळ्या घेऊन टाकल्या तर नवी मुंबई येऊन तरी काय करणार आहे, जर जमिनीच नसेल तर. हे माझं आता आपल्या माध्यमातून आता काय परिस्थिती आहे सध्या, म्हणजे महानगरपालिका कार्यरत आहे काय ते, म्हणजे आता कार्यरत काय ना पाटील, फक्त निवडणुका झाल्या, एखादा अधिकारी कुठेतरी आल्यासारखा दिसतो. त्या दिवशी आयुक्तांनी भेट घेतली, एका ठिकाणी काहीतरी आले, आम्हालाही सुद्धा बोलवलं नाही. आता माझे जिल्हा परिषद, आम्हाला आयुक्त येतात इथं माहिती नाही. इथं बघतो कोण सध्या कारभार सगळं, म्हणजे आता काय नाही, एखादा अधिकारी कोणीतरी येऊन बसतो तिथे. आता महानगरपालिका झाली म्हणजे ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे, बरोबर ना. बरोबर आहे. म्हणजे तिथं काय दप्तर वगैरे सगळं त्यांचं काय नाही, अजून तसं कधीतरी ग्रामसेवकच दिसतात आम्हाला, अजून मग ग्रामसेवक येतो अजून कधीतरी दिसतो, 8 दिवसात 1-2 वेळा दिसतो, कधी कुठेतरी रस्त्यात म्हणा किंवा ग्रामपंचायतला. हे सगळं भोंगल कारभार आहे, असं चुकीचं आहे. जे काय तुम्ही GR काढले की नाही, तर ते पालकत्व तुम्ही स्वीकारलंच पाहिजे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. का करत नाहीत मग? तुम्ही GR काढायचा नव्हता. तुम्हाला जर हे करायचंच नाही, घ्यायचंच नाही तिथला पालक, तर तुम्ही GR कशासाठी काढला? मग आमची ग्रामपंचायत बरी होती ना, काय अडचण काय होती? चाललं तर भले कसंही असेल, मागं पुढे चाललेलं जिल्हा परिषदनं. म्हणजे तुम्ही GR काढला आणि तुम्ही काय करत नाही, तर हे चुकीचं आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना GR निघाला दादा, आज ते काही असतील उपमुख्यमंत्री आहेत ना, शासनमध्ये बसलेलेच आहेत ना, पण ते होत नाही ना कुणाकडे. आज श्रीकांत शिंदे साहेब आहे, आमचे खासदार आहेत, आम्ही त्यांना निवडून दिलंय, तर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. किंवा एखादी रेग्युलाइज, आम्ही नाही म्हणणार की बटन दाबला की सर्व होणार, पण ते केलं पाहिजे. आता खरं म्हणजे नवी मुंबई महापालिकेने ते थांबवलं पाहिजे सर्वे. अध्यक्ष आहे तिथे कमिटीचे कमलाकर पाटील, तुम्ही यासाठी पत्रावर केलं का? आता म्हणजे आता नोटीस तुम्हाला आलेली आहे की बाबा म्हाडा या ठिकाणी सर्वे करणार, तुमचा विरोध आहे, त्यासाठी तुम्ही कोणाला पत्रावर केलेलं सगळं? आम्ही महापौर, उपमहापौर, सभापती, आयुक्त आणि भूमी अभिलेख यांना सगळ्यांना पत्रावर, म्हणजे इतर जे असतील महसूल विभागाला त्यांना केलेलं आहे का? महसूल विभागाला पण केलेलं आहे. आणि आमचा विरोध याच्यासाठीच आहे का इथल्या स्थानिकांच्या काही गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण व्हाव्यात, त्याच्यानंतर तुम्ही घ्या ना. आज म्हाडासारखा प्रकल्प राबवताना शिर्केसारखा बिल्डर इथं येतो आणि इथल्या म्हणजे जशी इंग्रजांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि त्यांनी ते लुटलं, तसं इथं म्हाडासारखा प्रोजेक्ट येतो आणि इथे शिर्केसारखा बिल्डर येऊन इथे परस्पर जागा बघतोय, कुठं काय जागा, कुठं बांधायला मोकळ्या जागा कुठं आहेत, आणि हाच यांचा धंदा आहे. म्हणजे गरिबांना घरं देण्याच्या पेक्षा तिथे जास्तीत जास्त आपणच आलेला आमचं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आम्ही 27 वर्ष सांभाळलेला, कोणालाही अतिक्रमण करून दिलं नव्हतं. आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने 27 वर्ष सांभाळलेला. आज तिथं जबरदस्तीने 50-100 पोलीस आणून तो मैदान ताब्यात घेतला. काय बरं, वैशाली मॅडम आहेत, त्या ॲडव्होकेट आहेत आणि याच गावच्या आहेत. मॅडम काय माहिती आहे का, जशी आंदोलनं महत्वाची आहेत तशी कायदेशीर लढाई देखील महत्वाची आहे, हे तुम्ही जाणता, स्वतः तुम्ही वकील आहात. अर्थातच उद्याची जी प्रक्रिया असणार ती काय असणार, म्हणजे सर्वेवाले येतील ते त्यांच्या पद्धतीने काम करून जातील, गावाल्यांनी काय केलं पाहिजे? गाववाल्यांनी त्यांना कट्टर विरोध करायला पाहिजे आणि तो आपण सर्वजण करणारच आहोत. मी शासनाला एवढं तर नक्की सांगेन या माध्यमातून तुमच्या की गुरुचरण जागा म्हणजे सरकारची जागा नाहीये, तर ती गावाला जरी सरकारी शेरा असला तरी पण ती गावकऱ्यांना ठेवलेली राखीव जागा आहे, जी पहिले गुरांसाठी असायची आणि आता वापरासाठी आहे. त्याच्यामुळे जरी आम्हाला मालकी हक्क नसले तरी आमचा ताबा त्याच्यावरती आहे आणि त्या बेसवरती आम्ही पुढे जाणार. उद्या सर्वे करतील, ते सर्वेला तुम्ही विरोध कराल, त्यानंतरची प्रक्रिया काय असणार तुमची? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही या विषय आता वकील म्हणून मांडलं पाहिजेत नाही का? उद्या जो सर्वे होणार आहे तर तो सर्वे आम्ही होऊन देणार नाहीये. ही पहिली पायरी असेल आमची, आणि त्याच्यानंतर तो सर्वे रद्द झाल्यानंतर
पुढे मग आम्ही कलेक्टरकडे आंदोलन करू. तसे लेटर निवृत्ती पाटील सरांनी दिलेलेच आहेत तिकडे आणि त्याच पद्धतीने त्या बेसवरती आम्ही पूर्ण गावकरी जाऊन तिथे त्याला आंदोलन करू आणि त्यांचा GR किंवा त्यांची मान्यता अजून झालेली नाहीये, पण ही जी प्रोसिजर त्यांनी चालू केलेली आहे ती पूर्णतः रद्द करून घेऊ. तर सगळं हे खूप संख्येनं, मोठ्या संख्येनं खरं म्हणजे महिलांची संख्या खूप जास्त आहे पाटील साहेब, आणि त्यांना पाटील साहेबांना थोडंसं समाधान असेल, कारण महिलाच प्राधान्य, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती इतर ठिकाणी असली तरी आग्र्यामध्ये महिला मातृसत्ताक ही म्हणजे संस्कृती आहे. बरं, महिलांची संख्या खूप मोठ्या संख्येने दिसतो. उद्या किती महिला तुमच्या असतील तिथे? जास्तीत जास्त महिला उद्या नाव काय तुमचं सांगा अगोदर? कांचन अनिल पाटील. उद्या जास्तीत जास्त महिला तिथे हजर राहतील आणि ते राहण्यासाठी आज आम्ही माझ्या गावामध्ये एकूण 25 बचत गट आहेत. 25 गटामध्ये नाही बोललं तरी 300 महिला गटामध्ये आहेत. उर्वरित महिला 150 तरी महिला आहेत. पण आम्ही सगळ्या महिला आज आम्ही घरोघरी जाऊन, म्हणजे जशी लग्नाचं आमंत्रण करतात त्याप्रमाणे मेहनत करू. आज आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन की जेवढ्या महिला उद्या हजर राहतील तेवढ्या म्हणजे आम्ही प्रयत्न करू आणि उद्याचं ते आंदोलन म्हणजे ते नाहीच करून देणार असं आम्ही निश्चय करू. आता हा जो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जाणार आहे. ताईंना तुम्ही जो प्रश्न विचारला तो फक्त उद्याच्या आंदोलनापुरतं मर्यादित विषय नाही, तर आता कायद्याचा भाग असा आहे की असं लक्षात आलेलं आहे की ह्या जमिनी विकूनच इथलं राजकारण चालतं. म्हणजे आग्र्या कोळ्यांच्या जमिनी विकायच्या कोट्यावधी रुपयांना, त्या पैशातून इथले नगरसेवक खरेदी करायचे आणि असंच राजकारण चालू आहे. तर तुम्ही हिशोब केला या जमिनीचा? हा, मी हिशोब केला. ताईला विचारा, या माझ्या बहिणीला विचारा, किती 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 23,520. 23,520 कोटीची तुमची जमीन होती. हो. हा हिशोब साहेब चुकीचा आहे असं म्हटलं. कसं चुकीचं बोलणार? सिडकोचा सेलिंग रेट, लोकसत्ताची बातमी आहे, 7 कोटी गुंठ्यांनी सिडको जमिनी विकते. सिडकोच्या बापाची जमीन आहे का आगरी कोळ्यांची जमीन आहे? सिडकोची जमिनी आमची जमीन आहे. जरी नगरविकास मंत्री सातारचा असला, जमिनीचे मालक आम्ही आहोत. मग 7 कोटी गुंठ्यांनी विकतात, तर आमचा पण भाव 7 कोटी आहे. नवी मुंबईला लागून आणि त्या 7 कोटीच्या हिशोबाने ही सगळी जमीन 7 कोटीच्या हिशोबाने रुपये गुंठेच्या हिशोबाने 23,500 कोटीची जमीन आहे. आता ही जमीन विकायची आणि निवडणुका लढायच्या, हा यांचा कार्यक्रम आहे. कोणी काय गावावरून पैसे घेऊन इथे येत नाही. मग तो कोणी देशाचा पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल, कोणी असेल, जमिनी आमच्याच. तर ह्यामध्ये उद्याचा कार्यक्रम असा आहे, लोकांना कळावं म्हणून, की उद्याचा हा सर्वे रद्द झाल्यानंतर आपल्याला 15 दिवसाच्या आत या गावाचा सर्वे नकाशा करायचा आहे. मूळ गावठाण, विस्तारित गावठाण, घरांचं प्रॉपर्टी कार्ड, यासाठी कलेक्टरला आपल्याला अर्ज द्यायचा आहे, भूमी अभिलेखला द्यायचा आहे, महसूल मंत्र्यांना द्यायचा आहे. आणि तो 15 दिवसांनी त्यांनी ऍक्शन नाही केली तर ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कोर्टात जाणार, हायकोर्टात. ज्या पद्धतीने पेंदरचे किरण पाटील गेले, किरण पाटीलच आपल्याला माहित आहे की करंजाडेमध्ये गेलेत. त्या दोन्ही ठिकाणची म्हणजे सिडको काय दिले की गावठाण विस्तार झाल्याशिवाय सिडकोनी आतमध्ये जाऊ नये. सिडको जर थांबू शकतं तर हे काय? सिडको थांबणार, नगर विकास मंत्र्याला थांबवणार. आणि माझं खुलं आव्हान आहे, जर तुमच्यात एवढ्या विकासाची जर आग असेल ना, तर सिडको, म्हाडा, MMRD, तिसरी मुंबई, सातारा, बारामती, नांदेड, तुमचं नागपूर, तुमचं दिल्ली, सगळीकडे घेऊन जा ना. मुंबईला काय सोनं लागले काय? म्हणून आता आमची मुंबईची लूट आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून इथल्या सगळ्या संघटनांना, आगरी सेना असेल, अन्य राजकीय आमच्या सामाजिक संघटना असेल, त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक गावात उद्यापासून कंटिन्यू सभा लावा. आणि ही जबाबदारी मी महिलांकडे दिली, कारण पुरुष ऍक्टिव्ह होत नाहीत. म्हणून आता महिलांनी ह्यात घ्या आघाडी आणि आपलं सासर आणि माहेर दोन्ही संरक्षित आणि सुरक्षित करा. हेच आमच्या अस्तित्वाला कारण असेल. तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. जमीन आमच्या हक्काची, आणि जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. लोकनेते दिबा पाटलांचा, नारायण नगू पाटलांचा, दत्ता पाटलांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, उत्तर शिव ग्रामस्थांचा, उत्तर शिवच्या महिलांचा, एकविरेचा